अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगम, चिदानंद संलक्षनाट्यस्वरूपम. यमाद्यष्टभेदांग योग प्रवीणम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लीलायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपूर्या सुधी संगसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. पंढरीनाथांना वंदन करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. सर्वांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आवाज येतोय ना माझा? नाही, थोडा लहान ठेवला गेला मगाशी. सर्वांच्या हृदयस्थ सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आपण आता 28व्या किंवा 29व्या 28-29 या ओव्यांकडे जाणार आहोत. कालच्या समजले असतील. सावलीचे दृष्टांत 2 होते 26-27 मध्ये. अनुराधाताई बोलणार आहेत. आणखीन कोणाला काही सांगायचं असेल तर सांगून घ्या, मग पुढची ओवी मी सुरू करते. बोलायचे अनुराधाताई. त्यांचा सावल्यांचा लेख मी आत्ता पाठवला, तो लक्षातच नव्हता, सकाळपासून लक्ष नव्हतं माझं. बरोबर, ठीक आहे. आता वाचतील सगळे. छान आहे, चांगला झालाय तो. धन्यवाद ताई. नमस्कार तुम्हाला. नाही, तुम्हाला नमस्कार करतो आम्ही आता. नाही तसं काही नाही. छान आहे. तुमची प्रतिभा चांगली आहे, सगळं चांगलं आहे. बोला. 26वी ओवी सांगते. हा सांगा. जे जे बोलिते ते नव्हे, होय ते तव न बोलवे. सावलीवरी न मववे, माविते जैसे. जे जे बोलिते ते नव्हे, होय ते तव न बोलवे. सावलीवरी न मववे, माविते जैसे.
हं. सावलीवरून माणसाचे अंग मोजता येत नाही, कारण सावली म्हणजे माणूस नाही. सावली क्षणाक्षणाला बदलत असते, ती कधीच स्थिर नसते. त्याप्रमाणे परमात्म्याचे वर्णन शब्दातून करतो, परंतु ते वर्णन सच्चिदानंद पदाने घेऊ शकत नाही. बोलणे तिथंच थांबते, तिथंच खुंटते आणि मग तिथं मौन प्राप्त होते. ज्ञानदेव म्हणतात, परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी बोलतो ती काही साक्षात्कार झाल्याची भाषा नाही. साक्षात्कारामुळे मौन प्राप्त होते व बोलण्याला शब्दच उरत नाही. ज्याप्रमाणे सावलीवरून माप घेता येत नाही, तशी अवस्था प्राप्त होते. तिथंच शब्द अपुरे पडतात. छान. बरोबर. 26 झाली. 27 कोणी बोलते? कुणी नाही सांगितलं, मी बोलते. नाही आता आज कोणी इच्छा नाही का? बरं ठीक आहे, सांगा. बरं, 27 सांगते. हा सांगतात प्रतिभाताई. हां बोला. मग आपल्याकडे मागणी तयार से पडे ते लागलेला जो हातकडे मग ते द्यायचे. आपण सावली मोजायला गेलो की आपली आपण खाली वाकल्यावर सावली कशी मोजता येणार? मग लक्षात येतं की सावली म्हणजे शरीर नाही, तेव्हा त्यालाच मनाची लाज वाटायला लागते. यावरून परमेश्वराचे दर्शन प्रकट करणे हे शब्दातून सांगणे फार कठीण आहे. थोडा अर्थ काढलाच आहे. हो हो बरोबर आहे, बरोबर आहे. सावली म्हणजे शरीर नव्हे किंवा शरीर म्हणजे सावली नव्हे, ते आपल्याला जेव्हा लक्षात येईल तेव्हा परमात्म्याचं आपल्याला, परमात्मा हा काही असा शब्दातून सांगण्याजोगी गोष्ट नाही आहे, तो प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. चला आता 28 घेऊया. सगळ्यांना समजलेत का हे दोन? मी थोडस वेगळं लिहिलंय. सांगा सांगा. सावली आपल्याला मोजता येत नाही, तत्वतच आकाशाची उंची पण आपल्याला मोजता येत नाही. त्याप्रमाणे समुद्राची खोली सुद्धा आपल्याला मोजता येत नाही. अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला मोजता येत नाही. त्या सर्व गोष्टी मोजणे अशक्य आहे. त्याप्रमाणे सच्चिदानंद म्हणून परमेश्वराचे वर्णन केले तरी ते मोजता न येण्यासारखे आहे. म्हणून परमेश्वराचे दर्शन होणे किंवा प्रत्यक्ष भेटणे आणि त्यांचे प्रत्यक्ष वर्णन शब्दातून करणे फार कठीण आहे. परमेश्वर स्वरूप हे सांगणे फार कठीण आहे. तो सच्चिदानंद स्वरूप आहे. बर ठीक आहे, छान. कसं चांगलं वाटलं सांगितलं. मला? बरेच तिन्ही उदाहरणं चांगली दिली. ते बाकी मनाने लिहिलंय ना. हो हो चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, छान आहे. मनाने लिहिल्यामुळे वाटायले की काय बरोबर आहे का चुकीचं नाही नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही दोन्ही उदाहरणं सूर्याची आणि आपलं समुद्राची आणि आकाशाची बरोबर घेतली आहेत, कारण त्या मागे तशा उभ्या झालेल्या पण आहेत आणि पुढे पण येणार आहेत. त्याच्या आधारानं तुम्ही चांगलं सांगितलं. आता परमात्म्याच्या ठिकाणी सच्चिदानंद या शब्दाचा असंभव कसा आहे, म्हणजे सच्चिदानंद पदही तिथे संभवतच नाहीत. परमात्म्याला लावणं हे काय योग्य नाही ते सांगतात आता 28व्या ओवीपासून. म्हणजे 3-4 ओव्या ते स्पष्ट करणार आहेत. मागे पण या अध्यायाच्या सुरुवातीच्याही काळात सच्चिदानंद पदाचा असाच हे केलेला होता, सगळा निराश केलेला होता. सत्पद कशासाठी आहे तर असत नाही हे सांगण्यासाठी, चितपद कशासाठी आहे तर जड नाही सांगण्यासाठी, आणि आनंदपद कशासाठी आहे तर ते दुःख नाही हे सांगण्यासाठी, असा त्यावेळेला अर्थ घेतला होता. आता काय म्हणतायत बघूया. तैसी सत्ताची स्वभावे, तैसी सत्ताची स्वभावे, असत्ता न तव नव्हे, असत्ता तव नव्हे, मा सत्तात्व संभवे सत्तेसी काही, मा सत्तात्व संभवे सत्तेसी काही. आपल्याला उदाहरणं छान वाटतात, जरा असं पुन्हा तत्त्वज्ञानात्मक आलं की जरा समजून घ्यावं लागतं. आता तैसी, तैसी सत्ताची स्वभावे. आता ही सत्ता कशी आहे? तैसी म्हणजे त्याचप्रमाणे ही सुद्धा स्वभावे म्हणजे स्वभावताच ती
अभावरूप आहे, म्हणजे सत्तेला काही अस्तित्व नाही आहे. तसंच पुढं म्हणलेलं आहे, असत्ता तव नव्हे. जी असत्ता आहे, असत्ता म्हणजे अस्तित्व नसणं, म्हणजे ज्याचा अभाव आहे, तेही कधी असू शकत नाही. मा सत्तात्व संभवे सत्तेसी काही. मा म्हणजे मग सत्तात्व हा धर्म कसा संभवेल? कुठे? सत्तेसी काही. सत्तेच्या ठिकाणी सत्तात्व हा धर्म कसा संभवेल? आता मनुष्याच्या ठिकाणी मनुष्यत्व असतं, गाईच्या ठिकाणी गोत्व असतं, जी जी वस्तू आहे, पक्षी आहेत, खगत्व असं त्याला त्व लावला की ते जमतं. पण इथे ह्या सत्तेला आणि असत्तेला असं काही लावता येणार नाही, किंवा सत्तात्व हा धर्म त्याच्या ठिकाणी असू शकणार नाही. कारण सत्ता हेच जर सत्तेचं स्वरूप आहे, असत्ता तर तिथे नसते. असत्ता म्हणजे काय? ज्याचं अस्तित्व नाही ते. जिथे सत्ता आहे तिथे असत्ता नाही. म्हणजे सुरुवातीच्या ओव्यांमध्ये जे आपल्याला पटवून दिलं ते पण आता इथं पुन्हा वेगळ्या पद्धतीनं सांगतायत. आणि मग सत्तेला सत्ता असं तरी कसं म्हणायचं? या सत्तेला सत्ता म्हणणं हे भूषण नाही, उलट ते दूषण आहे. मला आपलं एक एक हे वाचत असताना किंवा हे असे डोळ्यासमोर येत होतं. आधी या 2 गोळी सांगते, मग मला जे डोक्यात आले ते सांगते. मग काही न म्हणणं हे सुद्धा भूषण आहे. हेच भूषण आहे. सत्ता शब्दानं परमात्मा स्वरूपाचंच वर्णन केलं जात नाही. मग मूलभूत असणारी ही सत्ता सत्पदाला कशी विषय होऊ शकेल? जिथं सगळीकडे जिचं अस्तित्व आहे, सत्ता म्हणजे अस्तित्व, तर तिला सत मग कशाला म्हणायला पाहिजे? जे आहे ते आहेच ना, त्याला पुन्हा तोच शब्द कशाला लावायचा? तर माझ्या असं मनात आलं आज की हे सगळं वाचत असताना किंवा हे करताना, लहानपणी जेव्हा सुरुवातीला चित्र काढायला लागतात मुलं, तर त्यावेळेला ते चित्राच्या खाली लिहितात बघा, हे घर आहे, हा सूर्य आहे, हा हत्ती आहे, हा गणपती आहे. आठवतं असं तुम्ही कुणाचं पाहिलेलं? म्हणजे जे आहे ते पुन्हा तिथं सांगायची गरज असते का हो? सगळ्यांना सूर्य माहिती आहे, सगळ्यांना श्रीकृष्ण माहिती आहे, सगळ्यांना गणपती माहिती आहे. म्हणजे ते म्हणणं हे थोडंसं तिथे अज्ञानाचंच असतं, किंवा त्यांना ते असं वाटतं की मी एवढं छान काढलंय तर हेच आहे असं लिहावं तिथे. तर तशी काही आवश्यकता नसते. तसं सत्तेला सत्ता आहे हे कशासाठी म्हणायचं? ती आहेच ना. आणि मग ती असत्ता नाही हे तरी कशाला म्हणायचं? कारण सत्ता ही सत्ता, म्हणजे सत्तेचं स्वरूपच जर सत्ता आहे, तर ते तिथं नाही किंवा ते तिथं आहे हे कशाला म्हणायचं? आणि जर तसं सत्ता म्हणणं हे जर भूषण नाही, तर मग दूषण आहे. दूषण म्हणजे एखाद्याला दोष दिल्यासारखं आहे. एखादी सुंदर स्त्री आहे आणि तिला म्हणायचं ही सुंदर स्त्री म्हणजे ही कुरूप स्त्री नाही बरं का, असं म्हणलं तरी तिच्या सौंदर्याला थोडं हे कमीपणा दिल्यासारखं. तर अशा एक एक गोष्टी आपल्याला या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं समजून घ्यायची. मग सत्ता शब्दानं काय होत असतं? तर परमात्मा स्वरूपाचं वर्णन केलं जात नाही. परमात्म्याचं वर्णन करता येत नाही हेच तर सगळे समजावून देत आहेत. वेदही सांगतात, वेदालाही सांगता आलेलं नाही. सगळी 6 शास्त्र आहेत, षड्दर्शनं. त्या षड्दर्शनामध्ये परमात्म्याचं वर्णन कुणालाच करता आलेलं नाही. मग ही जी मूलभूत असणारी सत्ता आहे, सत्ता म्हणजे सगळीकडे व्यापून राहिलेली जी काही जे तत्त्व आहे, तर ते तत्त्व हे सत्पदाचा विषय होऊ शकणार नाही. एवढंच आत्ता तिथे सांगायचं आहे. किंवा ते असत्पदाचाही विषय होऊ शकणार नाही. असत्ता तव नव्हे, म्हणजे ती असत्ता पण नसते. तर हे काय म्हणतात बघूया गुलाबराव महाराज. तेच सांगतायत. आता त्यांनी एक आत्ता जे मी जसं उदाहरण सांगितलं तसंच गुलाबराव महाराजांनी समजावून दिलेलं आहे की जी स्वभावता केवळ सत्ता आहे आणि असत्ता मुळीच नाही, तिथे सत्तेला सत्तात्व देणारा कोण आणि कशाच्या अपेक्षेनं देणार? त्याचा अधिकार कोणाला आहे की हे इथं सत्तात्व आहेच हे सांगणारं
आपण तर पामर आहोत, आपण असतच आहोत, आपण काही चिरंतन टिकणारे नाहीत. त्यामुळं त्या सत्तत्वाला किंवा सत्तात्वला सत्ता आहे हे सांगणं हे योग्य नाही. किंवा ते कुठल्या अपेक्षेनं आपण तसं म्हणणार. आता एखादी पतिव्रता स्त्री आहे, मगाशी जसं मी म्हणलं की सुंदर स्त्री, तसं त्यांनी पतिव्रतेचं उदाहरण दिलं की पतिव्रता स्त्री जर असेल तर पतिव्रतेला जशी व्यभिचारिणी स्त्रीची कल्पनाच नाही आहे. तिला फक्त सदाचारच माहिती आहे, पतीविषयी प्रेमच माहिती आहे, ती त्याच्यापासून विभक्त होऊच शकत नाही. तसं असत्तेच्या अपेक्षेने येणारं जे सत्तात्व आहे ते त्या सत्तेच्या ठिकाणी कसं राहणार. आता शब्दाची प्रवृत्ती काय असते, जाती. आता हे जरा तत्वज्ञान समजून घ्या, सांगते मी तुम्हाला. शब्द जो असतो त्या शब्दाच्या ठिकाणी, शब्द म्हणजे कुठलाही पदार्थ, वस्तू ज्याच्यातनं सांगितली जाते, ज्याच्या माध्यमातून वर्णन केलं जातं त्याला शब्द म्हणतात. मग शब्दाच्या ठिकाणी काय काय असतं, काल पाहिलं असतं थोडंसं की जाती, गुण, कर्म, नाम, रूप यांना धरून ते सगळी शब्दाची प्रवृत्ती होत असते. हे मागही कालही सांगितलं होतं. आता जाती म्हणजे काय तोही सांगितलं मी परवा. जाती म्हणजे जी वस्तू आहे त्याला त्व लावलं की ती जाती होतं. मनुष्य म्हणलं की त्याच्या ठिकाणी मनुष्यत्वच पाहिजे. आता त्या सकाळच्या ओव्यांमध्ये आणि अभंगामध्ये महाराज सांगतात की जो मनुष्य असा दुष्टपणानं वागत असेल, कुणाचंही चांगलं भलं चिंतत नसेल, घरामध्येही सुखानं राहत नसेल, सगळा दोषी असेल, किंवा पाहुणा आला तर पाहुण्याला कधी खायला देत नसेल, तर त्याचं जीणं कसं आहे, त्याच्या ठिकाणी म्हणजे आता इथं म्हणल्याप्रमाणे कुत्रा म्हणजे श्वानत्व आहे. कुत्रा कसा आपलं आपलं बघतो, कोणी बाकीचे खाऊ नाही खाऊ, आपल्याला मिळाली रोटी आपण खायला लागणार. म्हणजे मनुष्य असून सुद्धा त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व नसेल तर आपण म्हणू त्याच्या ठिकाणी श्वानत्व आहे. पण हा त्याचा म्हणजे हेच झाला की नाही, अपमानच झाला की नाही. माणसाला श्वानत्व म्हणणं, मनुष्यत्व नसून हे म्हणणं म्हणजे मनुष्याचा अपमान केल्यासारखं झालं. आणि असा अपमान होऊ नये वाटत असेल तर माणसानं माणसासारखं वागावं. खूप जण हेच वाक्य बोलत असतात, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, हेच आमुचे मागणे. अशी ती छान कविता आहे. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकासारखंच वागलं पाहिजे. आता जी सत्ता आहे या सगळ्या विश्वाची, तिला दुसरं कुठलं हे लावणं, विशेषण लावणं किंवा त्याला काहीतरी म्हणणं, त्याला कुठली तरी जाती चिकटवणं, जसं मनुष्य त्याप्रमाणे त्यांनी सत्तात्व म्हणलेलं आहे. सत्तात्व ही सत्ताची जाती झाली. मग आता त्याचे गुण काय, त्याचे गुण तर आपण सांगू शकतो, ते गुण नाहीच आहेत, निर्गुण आहे, निराकार आहे. आपले गुण कसे असतात, आपण बोलू शकतो, आपल्याला बुद्धी दिलेली आहे, आपल्याला 2 पाय आहेत, 2 पायावर चालू शकतो, 2 हातांनी कार्य करू शकतो. बुद्धीच्या जोरावर आपण कितीतरी कार्य म्हणजे शिकणं, दुसऱ्याला समजावून देणं, दुसऱ्याला समजून घेणं, हे सगळं बुद्धीच्या जोरावर घडतं. आणि नाम असतं, प्रत्येकाला नाव ठेवलेलं असतं, कुठल्या तरी नामाने आपल्याला ओळखलं जातं. शिवाय एक विशिष्ट रूप असतं. म्हणजे शब्द म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी, ते शब्दाच्या जाती पूर्वी पाहिले असतील बघा. आमचे वडील आम्हाला 7वीत सांगायचे, शब्दाच्या जाती 8: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, असे जे सगळे सांगायचे ना, ते शब्दाच्या जाती होत्या. म्हणजे शब्द म्हणलं की इतके गोष्टी तिथे येतात. आता इथे मात्र तत्वज्ञानामध्ये मात्र हेच सांगितलेलं आहे की नाम पहिली जाती असते. शब्दाच्या ठिकाणी एखादी प्रवृत्ती असते, काहीतरी त्या शब्दातनं लगेच आपल्या डोळ्यासमोर येतो. अगदी लाडू म्हणलं की पुन्हा तुम्ही म्हणाल कुठला लाडू, बुंदीचा लाडू, की ते बरोबर कळ्या असणारं गोलाकार जे काही आहे ते आपल्या डोळ्यासमोर. जिलेबी म्हणलं तसंच म्हणता येईल. बटाटे वडा म्हणलं की लोकांना लगेच चमचमीत पदार्थ. चिवडा म्हणलं की चिवड्याला कोणी शिरा म्हणणार नाही, शिऱ्याला कोणी चिवडा म्हणणार नाही.
म्हणजे नाम रूप हे त्या त्या शब्दाला ठरलेलं आहे. तो शब्द उच्चारला छत्री, छत्री म्हणलं की बरोबर पावसापासून किंवा उन्हापासून रक्षण करणारी छत्री. म्हणजे काही दुसरी काठी नाही आहे किंवा काही वेगळं, त्याला वेगळा अर्थ डोक्यात घ्यायचाच नसतो. तसं सत्तेच्या ठिकाणी असा कुठलाच विशेष नाही आहे या सगळ्यांपैकी. त्यामुळं सत्ता शब्दाची प्रवृत्ती होत नाही. सत्तेला सत्ता म्हणणं हा त्याचा अपमान केल्यासारखा आहे. किंवा असत आहे म्हणूनही त्याला अजून दूषण देऊ नये. असत म्हणलं तर काय होईल, त्याला दूषण दिल्यासारखं होईल. जसं छान ती पतिव्रता स्त्री आहे आणि तिला तुम्ही पतिव्रता ही व्यभिचारिणीसारखी सुंदर आहे अशी जर काही उपमा दिली तर काय होईल हो? तिला केवढं दूषण दिल्यासारखं होईल. व्यभिचारिणी हा शब्दसुद्धा उच्चारायला आपल्याला नको वाटतं. आणि ते जर पतिव्रतेला लावलं तर कसं चालेल? नाही चालणार. तसं जी सत्ता आहे किंवा जे सत आहे, खरंच सत आहे, ज्याच्याकडं सत्तात्व आहे, सगळ्यांचं ज्याच्याकडं अस्तित्व आहे, त्याला तुम्ही काहीतरी वेगळं असत वगैरे असं म्हणायला लागलात तर काय होईल? त्याला दूषण दिल्यासारखं. म्हणजे ह्या जगात किंवा ह्या सगळ्या सृष्टीमध्ये ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही, एवढंच फक्त लक्षात घ्यायचं. ब्रह्मैव सत्यम, ब्रह्म एव सत्यम, एक ब्रह्म फक्त सत्य आहे असं आपण नेहमी म्हणतो. मग तिथे असत कुठून येणार? असत येणारच नाही. जाती मानावी तर दुसरा सत पदार्थ नाही. जाती आत्ता सांगितलं, मनुष्यत्व वगैरे अशी. त्यामुळे सत्ता शब्दाची तिथे प्रवृत्ती होऊ शकत नाही. म्हणजे ब्रह्म हे अद्वैत आहे आणि तिथं शब्द प्रवृत्ती करणं म्हणजेच द्वैत निर्माण करणं किंवा द्वैत भास होणं, द्वैताचा भास होणं, द्वैत मानणं असं होईल ते. किंवा द्वैत मानणं हेच होय. ब्रह्म हे अद्वैत असल्यामुळं तिथे शब्दाची प्रवृत्ती करणं म्हणजे द्वैत मानल्यासारखं आहे किंवा ते द्वैत ठरेल. एवढंच या ओवीतनं आता त्यांना एवढंच सांगायचं. आपल्याला हे काय म्हणतात बघूया. जोग महाराजांनी जरा छान सांगितलं त्याचं. सोपंच सांगितलेलं म्हणजे त्यांनी की जैशी सत्ताची स्वभावे असत्ता तव नव्हे, मा सत्तात्व संभवे सत्तेसी काळी. तैशी सत्ताची तव स्वभावे असत्ता नव्हे, मा सत्तेसी सत्तात्व संभवे कैसे. सत्ता ही कशी आहे तर तिन्ही काळ सतच. तिन्ही काळात आता आपण आत्ता आहोत, वर्तमान काळात आहोत. भूतकाळात तुमचं आमचं जेवढं वय असेल त्याच्या मागे जा, तेव्हा आपलं अस्तित्व होतं का? नव्हतं. आणि अजून 100 वर्षानंतर आपण असू का? नसणार आहे. पण सत्ता जी आहे, परब्रह्म जे आहे ते चिरंतन आहे. भूतकाळातही होतं, भविष्यकाळातही असणार आहे आणि आता वर्तमानात पण आहेच आहे. म्हणजे त्याला असत कधीच शिवलं सुद्धा नाही आहे. असतचा त्याला स्पर्शही झालेला नाही. मग तिच्या ठिकाणी असदाचा तिन्ही काळी अत्यंत अभाव आहे. अभावाचे प्रकार सांगितले त्यांनी. म्हणजे पूर्वीही असत नव्हतं, पुढेही असणार नाही आणि आत्ता आहे ते सतच आहे. आत्ताही त्याला असत म्हणू शकणार नाही. जसं मी मागं म्हटलं होतं की मनुष्याला मनुष्यच हे नाव दिलेलं आहे. मनुष्याशिवाय जे कोणी आहेत, आता समजा झाडाला एखाद्या वेळेला आपल्याला अंधारात एखादा असा ताट गुंधा असेल आणि माणसाच्या एवढ्या आकाराचा असेल तर आपण म्हणतो अरे मला वाटलं तिथं कोणीतरी माणूसच उभा आहे. वाटणं वेगळं पण तो असत नाही. तसं मनुष्य तर सृष्टीकडं पाहून आपण मनुष्याशिवाय सृष्टी जी आहे ती मनुष्याच्या ठिकाणी नसते. मनुष्यांना मनुष्य हेच नाव दिलं जातं. एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे सत्ता असणारं हे परब्रह्म, त्याच्या ठिकाणी दुसरं काहीही नाही. हाच विचार आता इथे ज्ञानदेवांनी मांडलेला आहे. परमेश्वराचं अस्तित्व संपूर्ण विश्व व्यापून आहे. या सगळ्या विश्वात त्याची सत्ता आहे. म्हणजे सगळीकडे केवळ त्याचंच अस्तित्व आहे. अगदी आता आपण
आपण निर्जीव वस्तू घेतो, ही पाण्याची बाटली, पण आपण तिच्यामध्ये सुद्धा जे अस्तित्व आहे ते त्या सतचंच आहे. निर्जीव स्वतः मागे पाहिलं होतं की धोंडा, दगड, पर्वत हे सुद्धा त्या सतनीच व्यापलेलं आहे. त्याच्याशिवाय दुसरी काहीच गोष्ट अस्तित्वात नाही. असत्तेचा अभाव म्हणजे सत्ता असंही म्हणायची गरज नाही, पण असत्ता नाही म्हणजे सत्ता आहे. परमेश्वराचं अस्तित्व हे अभावरहित आहे, तिथं कधी नाही असं नाही म्हणता येणार की कालपर्यंत परमेश्वर होता ना आता उद्यापासून नाही आहे, तो गेला रजेवर, असं होणार नाही. पूर्वी लहानपणी अशी आपल्याला निबंध असायचे, सूर्य संपावर गेला तर, त्या दिवशी जसं वायूचं सांगितलं हनुमंताच्या जन्माच्या वेळेला, की वायू जर असा रजेवर गेला तर, वायू जर रुसला तर, वायू संपावर गेला तर काय होईल आपली अवस्था, ती कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. तसं ज्ञानदेव सांगतायत की परमात्मा तर आहेच, तो नाहीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर उभा आहे. म्हणजे नाही नाहीच आहे, नाही हे त्याच्या दृष्टीनं कुठे शक्यच नाही, आणि म्हणून त्याचं सत म्हणून वर्णन करणं हे योग्य नाही, कारण सत शब्दात तो सापडण्यासारखा नाही. एवढा सतच आहे, फक्त सत नाही ना, तो चिरंतनच आहे. म्हणजे पुन्हा त्याला चित, आनंद हेही सगळं जोडतो आपण, पण तेही काही जोडण्याची गरज नाही. आता पुढच्या ओवीमध्ये अचेत किंवा चेतचं वर्णन करणार आहे. आपण हे बघूया संस्कृत आणि आपले स्वरूपानंद महाराज काय म्हणतात. स्वभावेनैव या सत्ता, स्वभावेनैव या सत्ता, सैवा सत्ता तु नो भवेत. संधी आहे, स एव असत्ता न भवेत. जी सत्ता आहे, स्वभावताची सत्ता आहे, ती कधीही असत्ता होऊ शकत नाही. सत्ता या अपि सत्तात्वं तथैव प्रभवेत किमु. मग सत्ताच्या ठिकाणी सत्तात्व आहे असं तरी कशाला म्हणायचं. मा सत्तात्व संभवे सत्तेसी नाही, सत्ताया अपि सत्तात्वं तथैव प्रभवेत किमु. म्हणजे सत्ताच्या ठिकाणी सत्तात्व आहे हे तरी म्हणणं कसं काय संभवेल, हेही म्हणणं संभवणार नाही. तैसी सत्ताचे स्वभावे असत्तात नव्हे, मा सत्तातही संभवे सत्तेसी काही. ते विय कुलकर्णी आहेत, ते पण असं सांगतायत की मूळ सत्तत्वाला साहजिकच असतचा स्पर्श होणं शक्य नाही. मग एकमेव सत्तेला आपली सत्ता आहे असं कसं म्हणता येईल, की असं का म्हणता येईल, असं म्हणता येणार नाही. स्वरूपानंद काय म्हणतात बघा. स्वभावता तैसी केवळ सत्ताच, स्वभावता तैसी केवळ सत्ताच, असत्ता मुळीच नाही जेथे, असत्ता मुळीच नाही जेथे, तेथे असत्तेच्या अपेक्षे करून, तेथे असत्तेच्या अपेक्षे करून, कैचे सत्तापण सत्तेसी त्या, कैचे सत्तापण सत्तेसी त्या. म्हणजे असत्तेच्या दृष्टिकोनातून तिथं सत्तापण आहे असंही म्हणणं बरोबर नाही. सुरुवातीला तसा एक त्यांनी आपल्याला हे सांगितलं होता की असत नाही ते सत, पण आता ते सांगतायत की सत्ता म्हणजे सत्ताच, त्याला दुसरं काही वेगळेपण चिकटवायची किंवा वेगळेपण लावायची किंवा वेगळेपणातनं त्याचं काय म्हणू सिद्ध करायचं. जसं आता कोर्टात गेलं की एक सिद्ध केलं जातं की हा अमुक अपराधी किंवा जो कोणी हे केलेलं आहे तर यानं ही चोरी केलेली नाही किंवा यानं हा खून केलेला नाही. त्याच्यासाठी अनेक गोष्टी सांगाव्या लागतात, पण पहिल्यांदा तो अपराधी म्हणून तिथं उभा असतो. तसं इथं
परब्रह्माच्या ठिकाणी असं काहीही कशानेही काही समजावून द्यायची किंवा सिद्ध करण्याची गरज नाही. जी गोष्ट आहे ती आहेच एवढंच स्वीकारायचं. आहे म्हणूनच स्वीकारायचं. त्याच्यात खोड्या काढायच्या किंवा हे असं नाही तसं आहे, हे नाही म्हणून ते आहे असं सांगायची गरज नाही. आता आपण पुढची ओवी बघू 29वी. आणि अचिदाचे निनाशे आले जे चिन्मात्र दशे आता चिन्मात्र छिमा कैसे चिन्मात्रिये. आणि अचिदाचे निनाशे आले जे चिन्मात्र दशे आता चिन्मात्र छिमा कैसे चिन्मात्रिये. आता अचित, चितच्या विरुद्ध काय अचित. आता अचिदाचे निनाशे, अचित म्हणजे जे जड आहे त्याचा नाश केल्यावर अचिदाचे निनाशे आले जे चिन्मात्र दशे आणि मग ते चिन्मात्र झाले म्हणजे ते चित झाले. असं आहे का हो? आधी ते जड होतं, मग त्या जडत्वाचा नाश झाला म्हणून आता ते चित झालं असं नाही म्हणायचं. ते मुळापासूनच चित आहे. म्हणजे जसं सत आहे तसं चित पण आहे. मग असत्तात्व नाही. आता चिन्मात्र चिमा कैसे चिन्मात्री ये. मग आता चिन्मात्राला चिन्मात्र असं का म्हणता येईल, कसं म्हणता येईल, कुठल्या अपेक्षेनं चिन्मात्र म्हणता येईल आणि कोण म्हणणार. आता ब्रह्मवस्तूला समजा आपण चिद्रूप ठरवलं की ठरवलं जातं, पण म्हणजे पहिल्यांदा जे सांगितलं होतं की जडत्व नाही, जड नाही म्हणून चित आहे. पण जडभावाचं निराकरण करून ते ब्रह्म जड नाही आणि म्हणून चित आहे हेही सांगणं बरोबर नाही. तसं ठरवलं जातं. सगळ्या पॅथी म्हणतात तसं सगळ्या ह्या दर्शनांनी वेगवेगळ्या पद्धतीनं हे सगळं पटवून दिले. मग ते जर जड नाहीच, चेतनच आहे, तर त्या जडाच्या अपेक्षेनं त्याचं निराकरण कशाला करायचं की हे जड नाही म्हणून हे चित आहे किंवा चैतन्य रूप आहे असं जे म्हणणं आहे ते सुद्धा अज्ञानाचाच भाग आहे. म्हणजे मूळची जी चिन्मात्र वस्तू आहे त्या ब्रह्माच्या ठिकाणी, चिन्मात्र असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी ही गोष्ट अचित आहे किंवा अचेत आहे असं म्हणणं योग्य आहे का. चिन्मात्र शब्द लावला की त्याच्या प्रतियोगी जो जडभाव आहे तो पुन्हा भासतो. म्हणजे असं आहे म्हणजे तसं नाही हा जो मनात सारखा विचार येतो तो यायलाच नको आहे. तो तसा विचार येणं हेच चुकीचं आहे. आणि जड आणि चेतन असा भेदच मग सारखा भासत राहतो. आता बघा एखादा मुलगा पहिल्या नंबरचा आहे, आपण सांगू की हा अगदी आमच्यातला टॉपचा विद्यार्थी, पण मग तिथं सांगायला पाहिजे का की हा अगदी गावंढळ नाही किंवा काय म्हणू अडाणी नाही किंवा अगदी काय म्हणू आपण म्हणजे त्याच्या ठिकाणी काही बुद्धी नाही, निर्बुद्ध आहे असं म्हणायची गरजच नाही. म्हणजे हा निर्बुद्ध नाही हे सांगण्यासाठी हा बुद्धिमान आहे असं म्हणायची गरज नाही. तो बुद्धिमान आहे एवढंच. मग वर्गामध्ये 40 विद्यार्थी असतील, त्याच्यातले 15 जरा मध्यम असतील, 10-15 मुली असतील, त्यांचं काही वेगळं असेल वर्णन, आणि त्या नाहीत म्हणजे त्या नाही म्हणजे हा आहे असं सांगायची गरज नाही. हा एकमेव टॉपचा विद्यार्थी आहे बस. तो जेव्हा सिद्ध झालेला नंतर तो असा नाही म्हणून असा आहे असं सांगायची गरज नाही. तसं हा चित सांगण्यामागं काय होतं ते अचित नाही असं सांगण्याची गरज नाही. म्हणजे त्याला सतही म्हणायची गरज नाही, चित पण म्हणायची गरज नाही. आता शेवटचं राहतं आनंद, पण त्याच्यासाठी परत त्यांनी अजून एक प्रबोध शब्द घेतलेला आहे, तो आपण नंतर बघूया. आता या प्रत्येकाचं त्यांचं स्पष्टीकरण चालू आहे की हे असं का नाही तसं का नाही म्हणून. तशी 29 अचिदाचे निनाशे
आले जे चिन्मात्र दशे, आता चिन्मात्रची मा कैसे चिन्मात्री ये. आता धूत महाराज काय म्हणतात बघा, की अचितचा नाश करून केवळ चिन्मात्र या अवस्थेला जे प्राप्त झालं आहे, त्या चिन्मात्र वस्तूच्या ठिकाणी चित्व म्हणजे जसा सत्तात्व तसा चित्व हा धर्म तरी कसा येईल. अचितचा नाश करून ते चित नाही झालेलं. एखाद्याला ठार मारून हा जिवंत नाही राहिलेला, किंवा म्हणून तो जिवंत आहे असंही म्हणणं बरोबर नाही आहे. तसं चितपद फार झालं तर ते अचित नाही एवढंच सांगेल, पण चितपद चिताचं वर्णन करू शकणार नाही. चैतन्याचं वर्णन स्वतःच तो कसा करेल हो, नाही करता येणार. कारण जे जे प्रतिपादन करण्याचे शब्द असतात तेच त्यांचं स्वरूप वर्णन करू शकतील का. आता समजा एखादा बुद्धिमान आहे, श्रीमंत आहे, तर त्यानं स्वतःचंच वर्णन करायचं का, मी असा श्रीमंत आहे, मी तसा आहे, मी असा बुद्धिमान आहे, मला अमुक अमुक येतं, हे सांगणं म्हणजे हा वेडेपण आहे हो. किंवा विभक्ती प्रत्ययानं पुन्हा त्याला आपण वेगवेगळी वाक्य तयार करणं, त्याचं स्वरूप दाखवणं. आता ही सच्चिदानंद ही पदं प्रतिपादिक म्हणजे मूळ आहेत, म्हणून त्याला वेगळी काही विभक्ती पण लावता येणार नाही. किंवा असंच जड दुःखाची व्यावृत्ती करणारी आहेत, चितचं वर्णन केलं असं म्हणता येत नाही. किंवा अचितची व्यावृत्ती हे अचित नाही असं सांगण्यासाठी चित म्हणणंही बरोबर नाही. म्हणजे चितपदानं अचितचा नाश केला तेव्हा त्याला चितपणा आला असंही म्हणता येत नाही. हे जरा थोडं समजून घेण्याजोगंच आहे, ह्याच्यात क्लिष्टता वाटून घ्यायचं कारण नाही. जसा घट हा काय असतो आपल्याला माहिती नसतो, पण नंतर त्याचं ज्ञान होतं. आपण मुलांना सांगतो घट. आता परवाच बघा कशावरनं कोणतरी म्हणत होतं की मुलांना ह्या गोष्टीच माहिती नाहीत सध्याच्या काळातल्या, म्हणजे पूर्वीच्या काळातल्या आपण जे जे काही केलेलं आहे पाहिलेलं आहे. की पूर्वी ब्रह्म अज्ञात होतं किंवा अज्ञात होतं आणि आता त्याचं ज्ञान झालं, असं जर आपण म्हणायला लागलो तर घट पूर्वी अज्ञात होता आणि आता तो ज्ञात झाला असं म्हणू शकतो. पण ब्रह्माच्या बाबतीत असं नाही म्हणता येणार की ते पूर्वी अज्ञात होतं आणि आता ते ज्ञात झालं, म्हणजे आता सगळ्यांना माहिती झालं. अजून सगळ्यांना नाही, कोणालाच माहिती झालेली नाही संतांच्या शिवाय. किंवा आत्ताच्या काळात जे आपले विद्वान आहेत, संत आहेत, संत गुरु आहेत, समजा स्वामी देवगिरीजी, स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, किंवा आता सकाळी आपण ज्या मुकुंद काकांचं किंवा त्यांच्या चिरंजीवांचं गोविंद महाराजांचं ऐकतो, असे बरेचसे आहेत की ज्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. ज्ञानदेवांना त्यांना आलेला होता, सगळ्या संतांना आलेलं होतं. त्यामुळे तिथं चितपदाची ही आवश्यकता नाही, किंवा चितपदाचं लक्षण चिन्मात्र आहे एवढंच आहे, त्याला अचितचं काही हे लावायची गरज नाही. आता याच्यासाठी पुढच्या 30व्या ओवीमध्ये मात्र एक दृष्टांत देणार आहे. तो दृष्टांत ऐकला की आपल्याला थोडं समजेल. संस्कृतमध्ये काय म्हणतात बघूया. प्रबोध नाही, तिथैवा चिन्निरासेन चिन्मात्रत्वं समागतं चिन्मात्रस्य तथैवास्य चिन्मात्रत्वं च किं भवेत्. तथैव तथा एव अचित निरासेन, अचितचा निराश करून, हे अचित नाही असा निराश करून, म्हणजे असं सांगून चिन्मात्रत्वं समागतं, त्याच्या ठिकाणी चिन्मात्रत्व आलंय, चित्त्व आलंय, चित्तत्व आलेलं आहे. आणि चिन्मात्रस्य तथैवास्य, आणि मग त्याला चिन्मात्र किंवा कसं म्हणायचं, चिन्मात्रत्वं च किं भवेत्. चिन्मात्रालाच याच्या ठिकाणी चिन्मात्रत्व आहे, हे कसं असं असू शकेल. ते चिन्मात्र आहे, चित मात्र म्हणजे चित म्हणजे चैतन्याने युक्त असंच ते आहे, पण ते सांगायची गरज नाही. जसं पांढरा रंग हा पांढरा आहे, तो म्हणेल का मी पांढरा आहे, मी पांढरा आहे, नाही सांगायची गरज. आपल्याला ते सगळे भेद आपण समजून घेतले. पांढरा म्हणजे असा शुभ्र असतो, काळा म्हणजे तो शेजारी आहेत दरवाजे तसे काळा आहे. तसं अविदाचे निनासे
आले जे चिन्मात्र दशे आता चिन्मात्रची मा कैसे चिन्मात्र. चिन्मात्राला चिन्मात्र म्हणणं हेच चुकीचं आहे. त्याला काहीही म्हणायची गरज नाही, चित म्हणायची गरज नाही, सत म्हणायची गरज नाही. आणि पुढं आपण काय म्हणतो सुख दुःख हेही सांगायची गरज नाही आहे. ते जसं आहे तसं आहे एवढंच फक्त स्वीकारणं किंवा समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. जोग महाराज काय म्हणतात बघू. आणि अछेदाचे निनाशे जे चिन्मात्र दशे आले ते आता चिन्मात्रची मा चिन्मात्री हे कैसे. आता मगाशी सत म्हणजे असत नाही, जड नाही. जडाचा निराश करून चैतन्य सहज स्थितीला आलं. तसं चैतन्याला आता केवळ चैतन्य कसं म्हणायचं. तर जडाची समाप्ती झाली, त्या जडाच्या संस्काराची जडाचा संस्कारही नाही. अभेद रूपाने चित्प्रकाश झाला, मग त्यास कोणत्या शब्दाने व्यक्त करता येईल. अभेद म्हणजे ज्याच्या ठिकाणी भेदच नाही. आता जागृतीत स्वप्नाचा संस्कार आठवण असती तोपर्यंत असतो, पण आठवण संपली की ते स्वप्न संपून जातं. आणि तोपर्यंत मी जागा आहे असं जागृतीचं ज्ञान आहे. आत्ता आपण सगळे जागे आहोत, पण लागलेल्या झोपेचा आणि पडलेल्या स्वप्नाचा आठव त्या काळी अत्यंत नाहीसा होतो. आता जागे असल्यानंतर दिवसभर विचार करतो का हो मला काल कुठलं स्वप्न पडलं होतं किंवा आज कुठलं पडेल. म्हणजे त्या काळी जागृती असूनही मी जागा आहे अशा भानाशिवाय केवळ जागृती असते. सारखं आपण म्हणतो का आता दिवसभर सांगता का तुम्ही कोणाला. आपण म्हणतो का अरे मी आता जागा आहे बरं का. नाही सांगायची गरज. ते सत्यच आहे, जागा आहे हे सत्य आहे. तसं ते परमात्म्याचं अस्तित्व आहे हे आहेच. सारखं नाही हा आहे 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 तो असत नाही म्हणजे सत आहे, तो काय म्हणायचं अचित नाही म्हणजे तो चित आहे हे सांगायची काही गरज नाही. त्याचं अस्तित्व आहे म्हणजे आहे म्हणजे आहे. तसं सगळ्या जड वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या जड गोष्टी नाहीशे होऊन त्याचा संस्कारही जिथं राहिलेला नाही, त्या जडत्वाचा आणि त्या परब्रह्माचा काही संबंध नाही. ते वेगळंच आहे सगळं. हे जे सगळं जडत्व ज्यांच्या ठिकाणी आहे जे त्या वन व्हर्सेस ऑल आहेत. एकाच्या विरुद्ध सगळे आहेत. जगातली तुम्ही कितीही यादी करा. लहान मुलं म्हणतील मग ह्याला म्हणायचं का चित, त्याला म्हणा का सत, किंवा ह्याला म्हणायचं का ब्रह्म. ते ब्रह्म एकमेव आहे आणि या सगळ्या गोष्टी अचित किंवा असत आहेत एवढं नक्की. म्हणजे चित्प्रकाशाचं भान आहे काय. त्याचा जो प्रकाश आहे त्याला पुन्हा सांगायचं का हा सगळा तुझाच. तो म्हणेल का हा माझाच सगळा प्रकाश आहे. त्यांना सांगायची गरज नाही. तो आपण समजून घेण्याची गरज आहे की आपण समजून घेत नाही. म्हणून हे सगळं ज्ञानदेवाने एवढं 10 वेळा आपल्याला समजावून सांगावं लागते की त्या अमृताचा अनुभव घ्या, अमृतत्वाचा अनुभव घ्या. ज्या वेळेला आपण या संसारामध्ये रमलेलो आहोत, या सगळ्या व्यवहारातल्या गोष्टी मला खऱ्या वाटत आहेत, त्याच्यातच मी रमून जातो आहे, तोपर्यंत आपल्याला त्या परब्रह्माचा किंवा खरं जे सत्य आहे त्याचा अनुभव येत नाही. आणि जेव्हा आपण गुरूंच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली हे सगळं खोटं खोटं मानायला लागू. आता बघा ना, आधी त्यांनी आजच्या अभंगातही सांगितलेलं होतं की आपल्याला सगळा अनुभव म्हणजे भुकेचा असेल, प्रत्येक इंद्रियाचा, ज्या ज्या इंद्रियाचं जे आहे त्याच्यात आपण एक 10-15 मिनटं ध्यान कराल, 10-15 मिनटं स्तोत्र म्हणाल, 20व्या मिनटाला पुन्हा संसारातच येतो. संसाराचंच आपल्याला सत्य वाटतं सगळं. सुख असेल दुःख असेल त्यातच आपण रमतो. कधी कधी दुःखसुद्धा माणसाला आवडतं. म्हणजे सारखंच काय म्हणतात ना, सुख किती वेळ चाखायचं, थोडंसं तोंडी लावणं दुःखाचं हवं. तब्येत रोजच कशी चांगली असून चालेल, जरा डोकं दुखलं की थोडं बरं वाटतं की त्या दिवशी काहीतरी वेगळं आहे. असं हे आपल्या सगळ्या जड गोष्टींच्या बाबतीत किंवा ज्या अचेतन नाही, आपल्या इथं चेतना आहे पण जे बाकीचे आहेत पदार्थ, आता सगळ्या वस्तू, आणि त्याच्यामध्ये चैतन्य नाही आहे किंवा त्याच्यामध्ये सत्यत्व नाही आहे हे कळतं.
आता आपण रोज रोज तोच विचार करून का उपयोग आहे? किती महागाईच्या अगदी सोन्या त्या दिवशी सांगितलं ना कोणी, असं सांगतं का या माझ्या सोन्याच्या बांगड्या आहेत, हे सोनं आहे. ती बांगडी म्हणते का हो मी सोनं आहे, मी सोनं आहे. त्याला नाही सांगायला गरज लागत. आपण त्याच्यावर सगळे आरोप करतो की ही सोन्याची नाही किंवा ही चांदीची नाही, ही कथलाची नाही. इतकं सांगायची गरज आहे का जे सोन्याचं आहे त्याच्यासाठी? इट्स काय म्हणतात ना, पुरेसं आहे, तेवढंच पुरेसं आहे की हे सोन्याचं आहे. हे आपल्याला समजून घेतलं बस, त्या सोन्याला समजून घेण्याची गरज नाही. तसं त्या सत्याला किंवा जे आहे चिरंतन तत्व, त्याला सारखं हे सांगायची गरजच नाही की मी सत्य आहे, मी सत्य आहे, मी चित आहे. काहीच गरज नाही. त्याला कुठल्याच शब्दांनी त्याला काहीही मुलामा देण्याची किंवा फार पटवून देण्याची गरज नाही. याचं घेतलं का आपण, हे ओवीतलं ओवी घेतलं मला वाटतं ना, संस्कृत पण घेतलं. स्वरूपानंद काय म्हणतो 29. आणि करोनिया जडाचा विनाश, आणि करोनिया जडाचा विनाश, यावे चिद्रूपत्व चिद्रूपत्व, यावे चिद्रूपास चिद्रूपत्व, तरी अचित ऐसे स्वरूपे नाहीच. त्याचं स्वरूप अचित असं नाहीच आहे ना. चिन्मात्रची साच असे जे का, ते साच म्हणजे खरोखर ते कायमचित स्वरूप आहे, चिन्मात्र आहे. त्याला पुन्हा हे अचित नाही, हे अचित नाही, हे कशाला सांगायला पाहिजे? हा कधी खोटं बोलत नाही, जो सत्यवान आहे. आता युधिष्ठिराच्या बाबतीत तेवढा एक अपवाद सोडला तर युधिष्ठिर अजिबात असत्याचा कधी, आणि तेव्हाही त्यांनी नरो वा कुंजरो वा म्हटलेलं आहे, म्हणजे खात्रीनं नाही सांगितलं की तो हत्ती मेलाय म्हणून. थोडंसं तिथे त्या अश्वत्थाम्याला, म्हणजे अश्वत्थाम्याच्या काय म्हणू आपण, बातमीमुळं द्रोणाचार्यांवर परिणाम व्हावा, हा त्याच्या मागचा उद्देश होता श्रीकृष्णाचा. आणि म्हणून तसं सांगितलं की अश्वत्थामो होता नरो वा कुंजरो. कारण बाकी कुणी खरं सांगणार नाही, पण युधिष्ठिर नक्की सांगेल. आणि म्हणून तो सत्यप्रिय किंवा सत्यावचनी सत्याचरणी अगदी होता, म्हणजे होताच. त्याला सारखं नव्हतं सांगायला लागत की मी हे खरं सांगतो बरं का, मी हे खरं सांगतो. त्याच्यावर विश्वासच होता लोकांचा. तसं हे परमात्म तत्व सारखं सांगायची गरज नाही. हे असत नाही, हे अचित नाही, हे दुःखमय नाही. तर ते आहे म्हणजे आहे, एकच आहे, एकमेव अद्वितीय आहे. म्हणलं तर सत आहे, म्हणलं तर चित आहे, आणि पुढं आता आपल्याला सुखकारक आहे. पण हे दुःखकारक नाही म्हणून ते सुखकारक आहे असंही सारखं सांगायची गरज नाही. पाहिले आता उभ्या पण पाहिले आपण. आणि करोनिया जडाचा विनाश, यावे चिद्रूपास चिद्रूपत्व, तरी अचित ऐसे स्वरूपे नाहीच, चिन्मात्रची साच असे जे का. म्हणजे अचित नाही म्हणून ते चिन्मात्र आहे, चित्रूप आहे असं म्हणायची गरज नाही. हेच पुन्हा आपल्या तया कशाची या अपेक्षे करून, चिन्मात्र म्हणून संबोधावे. आणि कुठल्या अपेक्षेनं त्याला चिन्मात्र आहे असं संबोधावं? का संबोधावं? कुणाचं तरी समाधान करण्यासाठी? जसं आता मगाशी म्हणलं तसं अगदी सदाचरणी जी व्यक्ती आहे, सुंदर जी आहे किंवा पतिव्रता आहे. आता सीतेच्या बाबतीत शेवटी काय सिद्ध करून दाखवले तिनं, की मी जर कधीही कुणाचाही शिवाय विचार केलेला नसेल तर हे धरणी माते तू मला तुझ्या उदरात घेऊन टाक. इतकी ती सत्य होती, इतकी ती सती होती. आणि त्याप्रमाणे धरणी मातेनं फार ती छान हे घेऊन आलेली आहे, आसन बिसन घेऊन आलेली आहे छान रत्नमय भूषित असं, आणि तिला नेलेलं आहे. म्हणजे तिचं सतीत्व किंवा पातिव्रत्य हे सिद्धच झालं. ते लोकांनी म्हणलेत म्हणून ती वाईट होती किंवा म्हणून तिच्यावर दोष द्यायचा हा प्रश्नच नव्हता. आणि श्रीरामाला हे सगळं स्वतः माहितीच होतं, पण लोकांचा विश्वास बसावा, लोकांना खात्री पटावी की इतकं तिचं पातिव्रत्य हे श्रेष्ठ होतं. नंतर सगळेच हळहळले. उलट लोक म्हणतात मग रामाने असं कशाला केलं नंतर, पण आधी मात्र तिच्यावर दोष देत होते. तसं ह्या सत्याच्या बाबतीत तुम्ही काहीही दुसरं
लावूच शकत नाही त्याला विरोध, एवढं लक्षात ठेवा. 28, 29 घेतलेले आहेत. आता आपण 30वा जो आहे, थोडंसं दृष्टांतातनं ते सांगतायत, त्या दृष्टांत आपण उद्या बघूया. हे समजलं का चितचं आणि सतचं? म्हणजे त्याला दुसरं काहीही हे वर्णन वेगळं, त्याच्या विरुद्धचं वर्णन करायचं नाही. जे आहे ते आहे, सत्य आहे, तेवढं स्वीकारायचं. त्याला दुसरं कुठलंच विरुद्ध हे लावायचं नाही, विरुद्ध लावायचं नाही. उद्या कोण बोलणार आहे आधीच ठरवून टाका, म्हणजे उद्या आलं की 2 मिनिटात एकदा पुनरावृत्ती होऊन जाते. असं सारं कसं शांत शांत दिसतंय. घेऊ प्रार्थना मग. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. मधलं कडवं राहिलं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नमन्तदीयं वयक्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्वांच्या चरणी भगवंताच्या ज्ञानदेवांच्या आणि तुमच्या सर्वांच्या चरणी आजची सेवा अर्पण करूया.